जगावेगळं नातं. IPS अधिकारी बनलेला राहुल अचानकच पाववड्याच्या टपरीजवळ येऊन थांबला. तो गाडीतून उतरून सरळ टपरीजवळ आला. तसा टपरीवाला घाबरला. लाल दिव्याच्या गाडीतील कडक वर्दीत असलेल्या राहुलने विचारलं, गणेश काका कुठे गेलेत? मग टपरीवाल्याने सांगितलं की गेल्या 6 वर्षापूर्वीच ते त्यांच्या गावी निघून गेले आहेत. मग राहुलने विचारलं, का? अहो, तब्येत ठीक नसायची त्यांची, म्हणून गेले ते गावी. राहुल आता थोडा चिंतित झाला होता. त्याला मनोमन वाटत होतं की आपल्याला उशीर तर नाही ना झाला यायला. राहुलने सरकारी गाडी तिथूनच परत केली. मग एक प्रायव्हेट गाडी करून तो सरळ गणेश काकांच्या गावी साताऱ्याजवळ असलेल्या एका खेडेगावी निघाला. आता राहुलला त्याने गणेश काकांबरोबर घालवलेले दिवस आठवले. राहुलचे आईवडील त्याच्या लहानपणीच वारले होते. आपलं असं म्हणून घ्यायला त्याच्याजवळ फक्त रक्ताची 2च नाती होती. ते म्हणजे त्याचे काका काकू. काका आणि काकू त्यांच्या स्वतःच्याच मुलांना शिकवत व राहुलला नेहमी कामासाठी लावत. राहुलचे घरही त्यांनी हडपले होते. 2 वेळेच्या खाण्याची भ्रांत असलेला राहुल त्यांच्याकडेच लहानाचा मोठा झाला. आता राहुल 10वी पास झाला. पुढे त्याला शिक्षण घ्यायचे होते. परंतु काकांनी त्याला पुढील शिक्षणासाठी माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून ते राहुलला कामाला लावणार होते. परंतु शिक्षणाची आवड असलेला राहुल त्याला पुढचे शिक्षण घ्यायचे होते म्हणून त्याने घर सोडले व शहरात आला. तिथे आल्यावर बस स्टँडवरच त्याने 2 दिवस काढले. हे सर्व गणेश काका त्यांच्या टपरीवरून बघत होते. मग न राहून गणेश काकांनी राहुलला आवाज दिला, ए पोरा, बघतोय मी 2 दिवसापासून तू इथेच आहेस. घर नाही का तुला? आणि घरातून पळून आला का? गणेश काकांच्या प्रश्नांचा भडीमार चालूच होता. मग राहुलने सांगितले, हो, मी घरून पळून आलो आहे. अरे पोरा, असं आई-वडिलांचं वाईट वाटून घ्यायचं नाही. ते तुझी वाट बघत असतील. जा परत. मग राहुलने आपली सर्व कर्मकहाणी गणेश काकांना सांगितली. तो म्हणाला, काका, माझे आईवडील माझ्या लहानपणीच वारले. काकांनी मला वाढवलं, परंतु 10वी नंतर शिक्षणासाठी माझ्याकडे पैसे नाहीत असे ते म्हणतात. माझे शिक्षण घेण्याची स्वतःची खूप इच्छा आहे म्हणून मी घरून पळून आलो आहे. मी काम करावं अशी त्यांची इच्छा होती. एकाच दमात राहुलने सर्व काही गणेश काकांना सांगून टाकलं. मग ठीक आहे पोरा, पण पुढे काय? त्यावर राहुल म्हणाला, काका, मला पुढचं शिक्षण घ्यायचं आहे, पण इथे माझ्या कोणीही ओळखीचं नाही किंवा माझ्याकडे काहीही काम नाही. तुमच्याकडे काही काम मिळालं तर बरं होईल. मी काम करून माझं पुढचं शिक्षण घेईल. गणेश काकांना राहुलची दया आली. ते म्हणाले, पोरा, तू माझ्याकडे राहा. असेही या शहरात मी एकटाच राहतो. माझी एक खोली आहे. तिथे तू माझ्याबरोबर राहू शकतोस. आणि माझी पत्नी आणि 2 मुली गावी असतात. माझी एक मुलगी 10 वर्षांची आहे. तिचं नाव आहे पुष्पा. तर दुसरी मुलगी 12 वर्षांची. तिचं नाव आहे रेणू. अरे, मला मुलगा नाही. आजपासून तूच माझा मुलगा. मग असेच गणेश काकांना मदत करत राहुलचे पुढचे शिक्षण सुरू झाले. राहुल अभ्यासात हुशार, मेहनती, कष्टाळू आहे हे गणेश काकांना समजलं होतं. म्हणून ते नेहमी म्हणायचे, बाळा, शिकून मोठा हो. तुला काय हवं नको ते मला हक्काने सांगत जा. मग राहुलने ग्रॅज्युएशन चांगल्या गुणांनी यशस्वीपणे पार केलं. आता त्याचं पुढील स्वप्न म्हणजे IPS होण्याचं. तसं त्याने गणेश काकांनाही सांगितलं होतं. पण खर्च भरपूर होणार म्हणून काय करावे त्याला सुचत नव्हते. मग गणेश काकाच म्हणाले, अरे, दिल्लीला माझा एक मित्र आहे. परिस्थिती गरिबीची आहे. तरी तो तुला नक्की साथ देईल असं मला वाटतं. मग राहुलची पुढचीही व्यवस्था गणेश काकांनी उत्तम प्रकारे केली. जसे एक वडील आपल्या मुलांसाठी करतात.
त्याचप्रमाणे गणेश काका राहुलसाठी करत होते. राहुल दिल्लीला जाणार म्हणून राहुलला जमेल तेवढे पैसे देऊन ते रेल्वे स्टेशनवर त्याला सोडण्यासाठी आले होते. सोबत त्याला जेवणाचा डबाही द्यायला ते विसरले नव्हते. राहुल दिल्लीला आल्यावर त्याने मन लावून अभ्यास करायला सुरुवात केली. पहिल्या 3-4 प्रयत्नात त्याला यश येत नव्हते, पण त्याने प्रयत्न करणं सोडलं नाही. गणेश काकांना पत्र लिहून आपल्या अभ्यासाचे अपडेट तसेच त्यांच्या तब्येतीची विचारपूसही तो करायचा. तसेच काका पण त्याला वेळोवेळी पैसे मनी ऑर्डर करत राहायचे. शेवटी राहुलच्या प्रयत्नांना यश आलं आणि IPS म्हणून त्याचं सिलेक्शन झालं. काही महिने ट्रेनिंगमध्ये गेले. नंतर पोस्टिंग झाल्यावर तो थेट काकांना भेटण्यासाठी आला होता. बरेच दिवस तो काकांना हे सर्व पत्राद्वारे कळवत होता, परंतु काकांचा कोणताही रिप्लाय येत नव्हता. हे सर्व एखाद्या चित्रपटासारखे त्याच्या डोळ्यांसमोरून जात होते. अखेर तो गणेश काकांच्या गावी आला, परंतु त्याला घराचा पत्ता माहिती नसल्याने तो विचारत विचारत त्यांच्या घरी पोहोचला. गणेश काकांची बायको बाहेर भांडी घासत होती. रेणू आईला मदत करत होती, तर पुष्पा घरातला आवरत होती. 2 रूम असलेले मातीचे घर होते ते. गाडीतून उतरून राहुल घराशेजारीच झाडाच्या पारावर बसला. आईचं व रेणूचं लक्ष राहुलकडे गेलं व कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय म्हणून ते त्याच्याकडे एकटक बघत राहिल्या. रेणूने लगबगीने घरातील एक फोटो आणला व जोरात ओरडली, "राहुल दादा!" तिच्या हातातला फोटो होता गणेश काका व राहुल यांचा. कोणाशीही रक्ताचं नातं नसलेला राहुल आता भावूक झाला होता, कारण अनाथ असलेल्या राहुलला 2 बहिणी व आई असा परिवार समोर दिसत होता. "माझे गणेश काका कुठे आहेत?" "अरे लेकरा, 4 वर्षापूर्वीच गेले ते देवाघरी. नेहमी आजारी असायचे ते, म्हणून शहरातून गावी आले आणि येथेच," असं म्हणतच आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. "पण ते नेहमी म्हणायचे, माझा राहुल अधिकारी बनून एक दिवस मला भेटण्यासाठी नक्की येईल." आईने विचारलं, "झाला का रे तू मोठा अधिकारी?" राहुल होकार देत निशब्द होऊन खाली बसला. काय बोलावे त्याला सुचत नव्हते. आपण येण्यासाठी खूप उशीर केला असं त्याला वाटू लागलं. पण आपल्या या परिवाराची आपण पूर्ण काळजी घ्यायची असे त्याने ठरवले. पुष्पा, रेणू व आईला तो आपल्यासोबत घरी घेऊन आला. आता राहुलने मुलगा व भाऊ म्हणून जबाबदारी स्वीकारली. काही काळानंतर पुष्पा व रेणूसाठी सुसंस्कृत घरातील स्थळं शोधून राहुलने त्यांची थाटामाटात लग्न लावून दिली. आता आई ही राहुलसोबतच राहते. असं हे जगावेगळं रक्तापलीकडचं नातं होतं. जीवनात नाती तशी अनेक असतात, पण जपणारी लोक फारच कमी असतात. काही नाती असतात रक्ताची, तर काही असतात हृदयाची, तर काही असतात न जोडता सुद्धा टिकणारी, तर काही जोडून सुद्धा तुटणारी. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.